आली भाग्यलक्ष्मी। मी तुम्हाला आईचा मान द्यायला गेलो, तुम्ही शेवटी नोकरचा नोकरच राहिलात। खूप झालं, माझ्याच घरात माझ्या नोकरांकडून आज माझा अपमान होतोय। मी नाही सहन करून घेणार, चलते व्हा इथून। निघायचंय घर सोडून, निघा निघा म्हणतो ना। काय केलं तुम्ही? कामिनीबाईंवर हात उगारला, चुकीचं केलं। याच्या माग खरं काय कारण आहे हे फक्त मलाच ठाऊक आहे बर का। बाबा कदम, खरं तेच सांगतोय। जंत्रेने याला सांगितलं की तू जर का भर चौकात कामिनीबाईंच्या कानाखाली वाजवली नाही तर कोयनेला सोडणारच नाही म्हणला। आता तुम्ही मला सांगा, यांच्या ठिकाणी दुसरा एखादा माणूस असता तर आपल्या बायकोला सोडवण्याकरता त्यांनी हेच केलं असतं, नाही का? काय तंत्रची एवढी हिंमत? काय समजतो काय स्वतःला? अंगावर वरती आली म्हणजे गावचा कारभार हातात घेतल्यासारखा रुबाब दाखवतो की काय तो? आई आता त्या जंत्रेला सोडणारच नाही। त्याला त्याच्या वर्दीचा माज आला ना, आता बघ त्याची वर्दी कशी अशी भर चौकात उतरवतो की नाही। तुम्ही जेव्हा भाऊ काकांना तेवढ्यात सांगितलं होतं की मीच काशी आहे, तेव्हा त्यांना ते पटलं होतं ना। मग साळवी काका त्यांनी असंच काही बाई सांगितलं आणि भाऊ काका फिरले। खरंय पोरी, आपलं नशीबच वाईट बघ। नाही तर साळवी सारखा चांगला माणूस असा कसा फिरल बघ। अगं रागाच्या भरात मी संजयला काय बाई बोलले आणि त्याला मला घराबाहेर कायमचं काढलं बघ। यांनी तुम्हाला घराबाहेर? वय पोरी, अगं एकदा का घर फिरले ना तर घराचं वास बी फिरतात। त्या गोदाला बर्फ घेऊन पाठव जा। ती गेली कायमची सुट्टीवर, संजयने पाठवली तिला। पण नक्की झालं तरी काय? नाही म्हणजे संजयने त्याच्या लाडक्या गोद्याला घरातून हाकललं? कसं शक्य आहे ते? अरे त्याचं काय झालं? आपण त्या दिवशी आलो होतो ना किचन मध्ये पाणी प्यायला आणि आपण बोलत होतो ना, ते ऐकलं त्या गोद्याने। आलं तिला काशीचा पुळका, गेली भावड्याकडे भडाभडा ओकाला ती। असं मग? अरे मग काय, अरे आपला नशीब चांगला होता म्हणून तिकडे तो साळवी आला आणि त्याने सांगितलं त्या भावड्याला की ही गोदा आहे ना खोटं बोलतीये। तिने त्या बबलीकडनं पैसे घेतले हे सांगायला की आपण बबली आहोत। काय सांगतेस? साळवी असं बोलला? आता तो भावड्या तर तिला काय भाव देत नव्हता म्हणून ती गेली त्या संजयकडे। आता त्या संजयला आपल्यावर डाऊट येतो की काय असं आपल्याला वाटत होतं, तेवढा तो भावड्या पोहोचला तिकडे। साळवी जे काय बोलला ते सांगितलं ना भावड्याने संजयला। आता ऐकल्यावर काय संजयचं डोसं फिरलं, बोल बोल बोलला तर गोद्याला। मग काय गोद्याचं बी डोकं फिरलं आणि एक कानाखाली लावून दिली त्या संजयला। मग काय संजयने दिली गोद्याला वंटाची गोळी, गेली ती निघून। अरे पण आपण सांगतो ना, जो काय असा सॉलिड ड्रामा चालू होता ना, मिस केला तुम्ही दोघांनी। आपल्याला एकदम सावध राहायला पाहिजे। पर मग बबलीला भेटायला मिळेल ना? अरे मिळेल ना बाबा, अरे आपण करतो ना प्रयत्न। आई, बबली, आई, बबली, आई मी काशी।